आषाढी एकादशी निमित्त छोट्या मुलींना बघा सहावारी साडीपासूनच धोती काष्टा साडी कशा प्रकारे नेसवायची काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. त्यासोबतच डिटेलमध्ये एक्सप्लेन सुद्धा होणार आहे आणि याच्यासोबतच भरपूर असे व्हिडिओज आहेत नऊवारी साडीवरचे. तुम्ही एकदा चॅनलवरती चेक करा आणि त्यानुसार मग तुम्ही व्हिडिओ निवडा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर सियाची फ्रेंड ही सई आहे आणि तिला पण म्हटलं तुला साडी नेसायची का, तर ती हो म्हटली आणि तेव्हापासून मग तिला साडी नेसायची होती. म्हटलं चला नेसूयात, अजून नवीन मॉडेल भेटेल आपल्याला एक छोटीशी. तर बघा, धोती काष्टा साडी आपण नेसवतो याच्यासाठी बघा डाव्या साईडला 2 हात एवढं अंतर सोडून मी मधोमध 2 गाठण मारलेली आहे. घट्ट साडी बांधायची. त्याच्यानंतर बघा 2 पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला घेतलेला आहे जो सोडलेला साडीचा भाग आणि त्याचा एकच काठ उचलून पाठीमागच्या साईडला खोचलेला आहे. मध्यंतरी साडीचा मधला जो भाग आहे की नाही तो सुद्धा साईडला थोडासा खोचलेला आहे. अर्ध काठ जे आहे की नाही ते उरलेलं आहे. तिथे 3-4 छोट्या छोट्या प्लीट्स तयार करायच्या. थोड्याशा तिरक्या होतात आणि त्याच्यानुसार मग त्याला फिनिशिंग करून घ्यायची. काठ वरच्या साईडला आला पाहिजे असं आणि पायाच्या साईडला पूर्ण धोतीसारखा घोळ यायला पाहिजे असं छान फिनिशिंग करून कमरेवरती जिथे आपण गाठ मारलेली होती की नाही तर तिकडे असं खोचून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा झालेला जो पार्ट आहे की नाही तो फक्त खोचायचाच नाही तर आतल्या साईडने ओढून घ्यायचा आहे, म्हणजे फिनिशिंग छान येतं. त्याच्यानंतर पायाभोवती सगळं व्यवस्थित बघायचं की खूप जर लूज असेल ना तर तिकडे पिन लावू शकता, पण व्यवस्थित ओढून घेतल्यानंतर पिन लावायची काहीच गरज पडत नाही. खूप छान लुक येतो. याच्यानंतर बघा साडीचा दुसरा जो भाग आहे पदराकडचा, तर ती सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. 2 पायाच्या मधून मी पाठीमागच्या साईडला पदर काढून घेतला आणि तो तसाच पुढे घ्यायचा आहे. आता त्याची आपल्याला पदर पिन करायची आहे. पिन करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस. तर बघा परत मी तेच दरवेळेस सांगते की साड्या निवडताना अशा कलरफुल कॉटन टाईप ज्या एकदम सॉफ्ट असतात आणि खूप त्याच्यावरती डिझाईन किंवा खूप असं एम्ब्रॉयडरी खडं वर्क वगैरे असं काहीच नसतं अशा साड्या निवडायच्या, जेणेकरून तो पारंपरिक लुकही दिसतो आणि त्यासोबतच आपला मराठी जो लुक आहे की नाही तर तो अजून खुलून दिसतो. तर पिन केलेली आहे, जसे काठ आहेत ना त्यासोबतच स्प्लिटिंग करायचं आहे आणि जेवढा आपल्याला पदर हवा त्यानुसार पिन करून घेतलेले आहे. पिन लावल्यानंतर ज्या प्लीट्स केलेल्या होत्या ते छान अरेंज करून घ्यायच्या, चांगलं फ्रेश करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा चा जो पदर आहे की नाही तो खाली पायापर्यंत येणार आहे, कारण धोती साडीमध्ये बघा 2 साईडला जे काठ असतात ना तर एक एक काठ जो आहे ना तो पदराचाच असतो आणि दुसरा डाव्या साईडला जो आपण अगोदर केलेला आहे ना तो तेवढा कास्ट्याच्या स्वरूपात येतो आणि ते दोन्ही पदर खूप छान दिसतात. तर छान असं मी ओढून घेतलेलं आहे, काठ वगैरे सरळ केलेला आहे. त्याच्यानंतर बघा मध्यंतरी जे अंतर उरलेलं होतं की नाही तर त्याच्या 2-3 निऱ्या होतात तेवढंच करायच्या आणि खोचून घ्यायच्या. जिकडे मी बघा काठ खोचलेला आहे ना त्याच्यावरती न खोचता त्याच्या साईडला खोचायचं, म्हणजे काठ आपलं असं छान सरळच राहील. त्याच्यानंतर बघा वरच्या साईडला जर आपण ते खोचलं आणि खालच्या साईडला साडी जी आहे ना ती थोडीशी पसरवून घ्यायची आणि त्याचं मधलं टोक पाठीमागच्या साईडला घ्यायचं आणि 2 पायाच्या साईडला धोतीचा जो घोळ आहे की नाही तसा ॲडजस्ट करत संपूर्ण काठ जे आहेत ना ते पाठीमागच्या साईडला ओढून घ्यायचे आहेत. आता बघा पुढच्या साईडने तर आतापर्यंत धोती साडी परफेक्ट झालेली आहे, पिन झालेली आहे. आता छोट्या मुलींना स्पेशली हा जो साडीचा भाग आहे ना तो उरतो, म्हणून याचा आपण ॲडजस्ट करून पाठीमागे काष्टा बनवणार आहोत. हेच जर एक 10-11 वर्षाच्या मुलींना, जरा उंच मुलींना जर तुम्ही नेसवायला गेला ना तर ही प्रोसेस येणार नाही. फक्त एका साईडला काष्टा आणि दुसऱ्या साईडला पदराचं जे आहे की नाही तेवढंच येतं. पण एकदम छोट्या मुलींना की नाही हा पार्ट येतो आणि ह्याला ॲडजस्ट करावं लागतं. आता मी काष्टा म्हणून जो खोचलेला आहे की नाही तो वरचा काठ जो आहे तो आपण पदर जो घेतलेला होता ना तोच आहे, परंतु पाठीमागच्या साईडला घेतल्यानंतर त्याला छान असं फिनिशिंग देत काठ बनवायचं आहे. दोन्ही काठ एकावरती एक घ्यायचे. खोचल्यानंतर बघा दोन्ही साईडला जेवढं साडीचं एक्स्ट्रा फॅब्रिक तुम्हाला जर वाटेल की नाही तर थोडंसं घडी घातल्यासारखं करायचं आणि खालच्या साईडला सुद्धा एक पिन लावायची, वरच्या साईडला सुद्धा पदराचा काठ पकडून एक पिन लावायची. दोन्ही साईडला पिन लावल्यानंतर बघा काष्टाही तयार झालेला आहे आपला आणि पुढच्या साईडला धोती ड्रेपसुद्धा झालेला आहे. तर एकदम छोट्या मुलींना हा प्रकार खूप सुंदर दिसतो आणि फक्त छोट्या मुलींनाच हा प्रकार नेसवता येतो सहावारी साडीचा. याच्यानंतर बघा पिन जरी केलेली असली ना तरीसुद्धा गळ्याच्या शेजारी एक पिन लावून घ्यायची, म्हणजे पदर छान सेट होतो. आणि पूर्ण साडी बघा, ही साडी अपुरी नाही, रुंदीला कमी वगैरे असं काहीच नाही, पूर्ण सहावारी साडी आहे.
काही टिप्स लक्षात जर घेतल्या ना, तर तुम्ही अगदी छोट्यातल्या छोट्या मुलींनासुद्धा नऊवारी साडी नेसवू शकता अशा प्रकारे. यानंतर बघा हिचे केस खूप छोटे होते, तर पुढच्या साईडला मी टिकटॉक पिन लावून पाठीमागच्या साईडला अ, येईल तेवढंच एक रबर लावलेली आहे आणि त्याच्या वरून जो रेडीमेड गजरा असतो की नाही हेअर बन आणि त्याला मोत्याचा जो गजरा आहे ना, तो मी पिना लावूनच सेट केलेला आहे. त्यानंतर जी ज्वेलरी आहे ना मोत्याची, ती नथ, शेला सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि खूप सुंदर लूक आलेला आहे. असं वाटत सुद्धा नाही की केस मोठे नाही आहेत वगैरे असं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअरसुद्धा करायचा आहे. धन्यवाद.